बीडच्या महिला डॉक्टरने फलटण उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असताना आत्महत्या केली आणि यानंतर माजी खासदार रणजित निंबाळकरांचं या संपूर्ण प्रकरणामध्ये नाव आलं आणि यानंतर काही मुकादम समोर आले ज्यांनी आमच्यावरती या कारखान्यामधून अन्याय झाल्याचं सांगितलं आणि याच माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या कारखान्याकडून अनेक लोकांचं शोषण झाल्याच्या प्रकार आणि तक्रारी सुद्धा आता समोर येत आहेत। ज्या मुकादमाच्या संदर्भात आमदार धनंजय मुंडे यांनी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर उल्लेख केला होता, त्यांची आर्थिक लूट केल्याचं यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं। तेच गरकळ मुकादम माझ्यासोबत आहेत। काय नेमकं घडलं होतं तुमच्यासोबत? आमदार धनंजय मुंडेंनी सांगितलं तुमची आर्थिक लूट देखील तिथे केली गेली। नेमका काय संपूर्ण हा प्रकार होता? माझ्याकडून पैसे त्यांनी जास्त घेतले, इथं आले मला उचलून नेलं, पैसे माझ्याकडून म्हणजे कामाचे पैसे जास्त घेतले। मी आवला 8 लाख रुपये भरले होते म्हणजे उचलून न्यायच्या अगोदर। त्याच्यानंतर त्याने मला उचलून नेलं, तिथं माझे हाल केले, ॲडमिट केलं तर त्याला म्हणत काहीच झालेलं नाही। तिथून परत ते डॉक्टरला म्हणत सोडून द्या। दादाचे 2 पी तिथे आले, ते एक पी साहेब होता, 4-5 पोलीस होते, त्यांनी मला तिसऱ्या दिवशी बुळदाटीने नेलं। पोलीस स्टेशननंतर ते मग मला त्यांनी धमकी दिली, ते मुलांनी 10 लाख रुपये आणले, तू आजच्या आता भर, नाही तर मग तुला आम्ही काय करायला नेऊन तिकडे पिसून काढू। म्हणजे मला एक सांगा, सुरुवातीपासून कसं घडलं होतं सगळं प्रकार, की तुम्ही कोणाच्या कारखान्यासोबत हे सगळी डील केली होती, किती रुपये तुम्ही घेतले होते आणि पुढे काय व्यवहार झाला? मी 36 लाख रुपये घेतले होते कारखान्याची उचल। मला ते 8 ट्रॅक्टर द्यायची होती, 8 ट्रॅक्टरना आता माझ्याकडून 7 ट्रॅक्टर ती गेली, एक ट्रॅक्टर कमी गेला, पळून गेला ट्रॅक्टर देऊ। तर मग त्यांची माझ्याकडे बाकी फिरली 10-12 लाख रुपये। तर 10-12 लाख बाकी फिरल्यानंतर ते मला रोज धमकी करीत तिकून, की ते पुजारी मोहिते ते मग पैसे भर नाही तर मग उचलून नेऊ। मग मी जमीन विकली, जमीन विकून शिनी त्यांना 8 लाख रुपये भरले। त्याच्यानंतर त्यांनी मोजून माझ्या 400ची कंप्लीट केली, मला माहीत नाही कंप्लीट केली। रातचे एक दिवस रातचं 10 वाजता आले, मला त्यांनी उचलून नेलं। उचलून नेल्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये 10 वाजता टाकून दिलं। पाठ मी घामाने ओला झाल्यानंतर ते एका पोलिसांनी बघितलं, त्यांनी PSIला फोन केला, म्हणला माणूस घामाने ओला झाला आहे। मग त्यांनी मला तिथून उचललं, दवाखान्यामध्ये नेलं, सरकारी दवाखान्यामध्ये। तर डॉक्टरांनी सांगितलं की ते काही ती मॅडमचं नाव येते, त्यांनी सांगितलं तर BP लो झाला आहे, तर ते म्हणा याला ॲडमिट ठेवावं लागेल। मग त्यांनी मला ती 3 दिवस ॲडमिट ठेवलं। 4 दिवशी ती मॅडम म्हणले अजून 1 दिवस ठेवावं लागेल। हे PSI ते म्हणले आता आम्हाला तिकडून पैसे घ्यायचं, आम्हाला याला तिकडे पोलीस स्टेशन न्यावं लागेल। मग ते त्यांच्या त्याच्यामध्ये रेट ते काय करायचं, मॅडम म्हणले अजून इथं BP काय ठेपेवायला नाही, तर याला तुम्ही आजचे दिवस ठेवा। तर त्यांनी काय सांगितलं, PSI म्हणला मी काय समजा ऐकू शकत नाही। मग PSIला मग ती मॅडम नाही म्हणल्यानंतर मग 2 दादाचे PA आले। PA आल्यानंतर लिंबाळकर नाही दादा खासदार, त्यांची PA आली। मग ती PA म्हणले चल उठलं की निघ म्हणले। मग त्यांनी ती सर्टिफिकेट कसं घेतलं ते त्याला माहिती। मग मला ग्रामीण पोलीस स्टेशनला नेलं, तिथे गेलं मला खाली बसलं त्यांनी, म्हणले खुर्ची बसून खाली बस। मग पट्टा आणला आतून, म्हणले ते पैसे ज्या मुलांनी आणले ते 10 लाख रुपये भर। त्याला म्हणलं मला काही प्रोसिजरप्रमाणे मी तुम्हाला उद्या पैसे कोर्टात भरतो जामीन टायमाला। ते म्हणले उद्या आणि फिद्या काही चालणार नाही, तो जर आज नाही पैसे भरले तुला मी काय नेणार उचलून आणि तिथं मरूच तो मारणार। मग ते धाकाने मी त्यांना 10 लाख रुपये माझ्या मुलांनी देऊन टाकली। त्याच्यानंतर मग मला 7ला जामीनला पाडले त्यांनी, तिकडं 7ला गेलो मी, ती 1 दिवस जेलमध्ये राहिलो। तिथून आल्यानंतर मग अजून ती जोडीदारा संघ आला माझ्या गावातला, ते त्या कारखान्याला काम करायला मी सांगत होतो 8 वर्षापासून। त्याचे ते शिल्लक होते कारखान्यामध्ये पैसे 20-25 लाख रुपये। तर त्याला म्हणले तू तुझा जोडीदार आहे त्याच्याकडून लिहून घे, त्याच्याकडून एक नोटरी करून घेतली। त्या नोटरीवर 7 लाख लिहून घेऊन त्याचे 11 लाख रुपये कापून घेतले त्याचे। तुमच्या नावाने ते 11 लाख रुपये ते कारखान्याने त्यांच्याकडून परत कापले? हा, तर माझ्याबद्दल ते म्हणजे तुझा जोडीदार आहे, त्याचे 11 लाख रुपये ते बाबासाहेब दगडू म्हणून त्याचे पैसे कापून घेतले। म्हणजे तुमच्याकडे 12 लाख रुपये जे देणं कारखान्याचं राहिलं होतं त्याचे 29 लाख रुपये सगळे वसूल करून घेतले? नाही, त्यांचा आपला ट्रॅक्टरने धंदा सीजन थोडं चाललं ना, जाम चालला का ना, त्याच्यामुळं धंदा आपला 13 लाखात झाला। आपण त्यांनी 36 लाख रुपये आणले ते। त्याच्यामधून त्यांनी आपल्याला आपला गेल्या वर्षी माग भाववाढीचा फरक 3,80,000 रुपये फरक माझ्या जोडीदाराला दोघाला दिला, मला काय दिला नाही। मला 3 लाख रुपये मी दंड गेला त्यांनीच, कारण उजूज ट्रॅक्टर कमी आल्यामुळं ती 3 लाख माझ्याला दिले। 3,80,000 माझा फरक ठेवला, दिला नाही, मला द्यायचं नाही म्हणले। शेवटला माझा एक ट्रॅक्टर आतमध्ये, नवा ट्रॅक्टर आतमध्ये लावून दिला, ट्रॅक्टर सुद्धा देत नाहीत त्याला। म्हणजे आणखी ट्रॅक्टर कारखान्याकडे अजून आतमध्ये काय मी ट्रॅक्टर तर लावून दिला, त्यांनी हिसकून घेतला आणि गचण गुचा करून आम्हाला काढून दिलं। म्हणजे आता कारखान्याची देणं किती बाकी होती आणि तुमच्याकडून कारखाने आतापर्यंत किती पैसे घेतले त्या लोकांनी? बघा ना, मग आता आपण समजा कमिशन ते सगळं माझा 18-17-18 लाख झालता। मग हे बाकीचे वरतल त्यांनी माझे 6 ते 7 लाख रुपये जास्त घेतले आणि ट्रॅक्टर सुद्धा माझा अजून आतमध्ये
आता काय म्हणते ट्रॅक्टर द्यायला? ट्रॅक्टर द्यायचंच नाही म्हणते ते. त्यांना मशी कितके वेळा फोन केले मागितला, पण ती ट्रॅक्टर द्यायला ते ट्रॅक्टर आपण मागितला गेला की फोन ती पुजारी कट करतो, ती मोहिती जोपर्यंत पैसे आपण त्यांना देत नव्हतो तोपर्यंत रोज फोन लावायची, आणि पैसे 8 लाख जमीन निघून घेतली का मग तिथून पुढे आपला फोन घेत नाही ते. त्याला म्हणलं ट्रॅक्टर लोकांचा ते ट्रॅक्टर लोकांकडे 5 लाख बाकी आहे, ती ट्रॅक्टर देऊन टाका. तसं म्हणलं की ते फोन कट करून टाकतात. मग ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये हे जे काही तुमच्यासोबत घडलं, जेव्हापासून तुम्ही कारखान्यासोबत काम केलं, त्या सगळ्या कालावधीमध्ये कुठे तुम्हाला निंबाळकरांचा फोन, जे माजी खासदार आहेत त्यांचा कधी फोन आला किंवा त्यांच्याशी बोलणं कधी त्यांचा झालं? फोन रातचं ज्या टायमाला ते काय झालं ते का ते लोक न्यायला, त्या टायमाला ते म्हणले काही करा पण ती माणूस उचलून आणलाच पाहिजे कारखान्यावर, मला ती फक्त माणूस हवा आहे. त्याच्यानंतर ती सावरगावचा ती सानपने आमच्या सुनबाईला गचुराला धरून डायरेक्ट एक जवळ 6 ते 7 फूट फेकून नाळ्याला धरून बाई माणसाला. पुन्हा चकलांब्याला पण मी केस करायला गेलो, त्याला PSIनी सुद्धा केस घेतली नाही त्यांच्या धाकाने. हे सानप कोण आहेत, कोण मारहाण? ते सानप बाळू सानप तागडगावचा, त्यांनी इथं आमच्या सुनबाईच्या टांगड्याला धरून असं गचुराला धरून फेकून दिलं त्या जाळी डायरेक्ट एक जवळ 10-12 फूट. त्यांचा काय रोल, कोण आहेत ते? ते म्हणले मी याचा LCBचा माणूस आहे म्हणले, मला तिकडून आलेलो मी पैसे खाऊन त्यांनी हे असं कार्यक्रम केला आमचा. तुमची ही जी काही आर्थिक फसवणूक तर झाली, ह्याच्यामध्ये मारहाण झाल्याचा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केला होता. ती मारहाण कुठे झाली होती, किती प्रमाणात झाली? पोलिसांनी आणली ना, भरपूर आणलं त्यांनी मला. पोलिसांनी आणलं, एक PSI ते PSIने आणलं, ते आतमध्ये गेलं नाही ते काय ते जावले काय म्हणते त्याने आणलं. ते 10 लाख रुपये देत नव्हतं ना मी त्यांना, म्हणलं मी 10 लाख रुपये तिथं आत भरतो म्हणजे कोर्टामध्ये. ते म्हणले कोर्टात म्हणले तुला मग तिकडे काय खंड होतं ते, मग ते पट्ट्याने आणलं मला. ते पट्टा नसतो ते हातो आणते ती पट्टा, त्या पट्ट्याने मारलं. मग तुम्हाला तिथं मारलं, पण इथं तुम्ही उल्लेख केला की महिलेला सुद्धा पोलिसांनी मारलं, तर कुणा कुणाला मारहाण झाली होती, ती कधीचा प्रकार आहे? ती रातचं न्यायला आली 10 वाजता, त्यावेळेस आमच्या सुनबाईला आणलं, नातीला आणलं. कधीचा प्रकार आहे? रात्री 11 वाजता ते आले ते हल्ला करायला. त्या दिवशी चकलामा पोलीस स्टेशनला गेलो, त्यांच्या हाताबाया पडत म्हणलं कंप्लेंट घ्या, त्यांनी काय कंप्लेंट घेतली नाही. त्यांना वरून दबाव होती तिकडून दादाचा खासदाराचा, आणि मग ते आम्ही पोस्टने कंप्लेंट केली. सरे पुरावे आहेत माझ्याकडे, रजिस्ट्री केलेले सरे पुरावे आहेत, त्यांचे केसी केले सरे कागद पूर्ण आहे, तुम्हाला ते सर देऊ शकतो मी, काय अडचण नाही. ही जो तुम्ही सांगता इथे हल्ला झाला, मारहाण झाली, हा कधीचा प्रकार आहे? आणि त्यावेळेला खासदारांनी फोनवर बोलणं झालं, त्यावेळेला तेच बोलत होते, हा तुम्ही ऐकलं? स्वतः आम्ही ऐकले ती. ते म्हणले ते PSI त्यांचा फोन चालू दोघाचा, ते म्हणले काही करा पण तू फक्त माणूस आपला आणायचा म्हणजे आणाच तू. कधीचा प्रकार आहे? रात्री 11 वाजता, किती दिवसापूर्वी? मार्च 19ला. 2025. हा 8 महिने झाले त्याला. मग आता तुमचा ट्रॅक्टर त्यांच्याकडे 6-7 लाख रुपये जास्त घेतले, आता काय फरक दिला, वाढी भाव दिला नाही मला, माझं कमिशन दिलं नाही. पुन्हा अजून माझं ट्रॅक्टर येते, ट्रॅक्टरकडे 5 लाख रुपये, ती ट्रॅक्टरला 5 लाख देत नाही. यांनी ट्रॅक्टर त्या आतमध्ये निष्कारण लावून दिला. देऊ पैसे भरवतो, देऊ म्हणले, जोडदारचे पैसे कापून घेतो म्हणले, ट्रॅक्टर देऊ, तुमचा फरक देऊ, आणि ते सर कापून घेतलं. मग ते आता शिवेशी बोलत नाही पुजारी आणि मोहिते. आता काय मागणी असेल तुमची? आता आमचा ट्रॅक्टर द्यावं, आमचे जास्त पैसे घेतले द्यावं, आमचं काय, मी गरीब माणसं आहे, आमचं तेवढं देऊन टाकावं. आम्ही काय त्याला पूर्णच गाडी मोठ्या माणसाला. हे सगळं तुमचं प्रकरण झालं, मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये एका अर्जावरती महिला डॉक्टरने उल्लेख केला होता, ज्यांनी सुसाईड केलं, आत्महत्या केली, की फिट अनफिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात त्यांच्यावर खासदारांच्या 2 PN येऊन दबाव टाकला. ते सगळं प्रकरण तुमचं होतं का? हो, ते प्रकरण माझंच होतं. ते काय म्हणत, एक ती मॅडम म्हणायची एक दिवस ठेवा अजून, हे माझे नाही, आम्हाला त्याच्याकडून पैसे, त्या मुलांना पैसे आले गावाकडून, आम्हाला ते पैसे घ्यायचे, त्याला आता ते तुम्ही सर्टिफिकेट देऊन टाका. ते नाही ऐकल्यामुळे बळदाटीने ते PSI नाही ऐकल्यामुळे मग ते पोलीस आले, ते हे आले, ते PA आले, PA नेलं मग त्यांनी दमदाटी करून. आपल्यासोबत हे मुकादम गरकळ होते, शिरूर कासार तालुक्यात ते राहतात, आणि त्यांनी जमीन विकून कारखान्याला 6 ते 7 लाख रुपये एक्स्ट्रा दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला एक ट्रॅक्टर सुद्धा अजूनपर्यंत कारखान्याकडे आहे, आणि तो ट्रॅक्टर सुद्धा परत दिला जात नाही. आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या फॅमिलीतील महिलांना सुद्धा मारहाण झाल्याचा त्यांनी आरोप केलाय. स्वतःला देखील कारखान्याच्या परिसरामध्ये बेदम मारहाण झाली असं गरकळ यांनी सांगितलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये महिला डॉक्टरने ज्या अर्जामध्ये नमूद केलेलं होतं की फिट सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भात खासदारांच्या 2 PNनी येऊन दबाव टाकला,
ते संपूर्ण प्रकरण याच गरकळ मुकादमांच्या संदर्भात घडलं होतं आणि 2 PA तिथे आले होते असं देखील या गरकळ मुकादमांनी सांगितलेलं आहे. दरम्यान आता या संपूर्ण घटनेनंतर आमचे राहिलेले पैसे आणि ट्रॅक्टर परत द्यावा अशी मागणी या मुकादमाकडून केली जाते. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.